घर साफ है और बाहर भी है, स्वच्छता के रास्ते पे आगे ही बढ़े, आगे ही बढ़े। गांव गली मोहल्ले शहर सभी में स्वच्छता का त्योहार करें। स्वच्छमेव जयते, 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 स्वच्छमेव जयते। हर आने वाली पीढ़ी पे इस बात की जिम्मेदारी है, और इस जिम्मेदारी में हम सबकी भागीदारी है, इसे पीढ़ी दर पीढ़ी निभाना है। स्वच्छमेव जयते, 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 स्वच्छमेव जयते। स्वच्छ भारत मिशन के शुभारंभ का ये 10वां साल है। इस उपलक्ष्य में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने देशवासियों से स्वच्छ भारत के लिए बढ़ चढ़कर योगदान देने का प्रमुखता से आह्वान किया है। इसी मिशन के तहत नवी मुंबई महानगर पालिका द्वारा स्वच्छता ही सेवा पखवाड़ा के तहत वाशी स्थित जागृतेश्वर तालाब परिसर में स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता इस अभियान का शुभारंभ किया गया, जहां इस अवसर पर नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे, पूर्व विधायक और नवी मुंबई भाजपा जिलाध्यक्ष संदीप नाइक उपस्थित थे। साथ ही उपस्थित थे स्वच्छ महाराष्ट्र अभियान के संचालक नवनाथ वाद, स्वच्छ नवी मुंबई मिशन के यूथ आइकॉन शुभम वनमाली, स्वच्छ नवी मुंबई मिशन की विमेन आइकन रिचा समेत नवी मुंबई महानगर पालिका के अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, अतिरिक्त आयुक्त व शहर अभियंता शिरीष आरदवाड़ एवं तमाम महानगर पालिका के उपायुक्त। इस दौरान आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे ने संदीप नाइक और सभी उपस्थित मान्यवरों को कपड़ों की थैली का वितरण कर से नो टू प्लास्टिक का संदेश देते हुए इस अभियान को गति दी। वहीं स्वच्छता की शपथ लेकर स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता अभियान से जुड़कर नवी मुंबई को देश के स्वच्छ शहर बनाने का सभी ने मिलकर संकल्प लिया। इस साल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने स्वच्छता को एक कर्तव्य मानते हुए नागरिकों के स्वभाव में समा रहे स्वच्छता के संस्कारों पर ध्यान आकर्षित किया है। इसी के मद्देनजर आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे और संदीप नाइक सहित उपस्थित तमाम मान्यवरों ने हाथों में झाड़ू उठाकर तालाब परिसर की सफाई कर इस अभियान को जन जन तक पहुंचाने की कोशिश की। वहीं साथ ही नवी मुंबई के कोने कोने तक स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता को लेकर जागरूकता निर्माण हो, इस दिशा में स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता के संदेश का प्रचार करते एनएमएमटी की बसों को फ्लैग ऑफ कर उन्हें रवाना किया गया। बता दें कि मनपा द्वारा तकरीबन 50 से भी अधिक बसें लोगों में जन जागृति निर्माण करने का प्रयास करेंगी। इस दौरान ज्येष्ठ नागरिकों, सफाई कर्मचारियों, महिलाओं, स्कूल और कॉलेज के एनएसएस छात्रों, अग्निशमन दल के अधिकारियों का इस अभियान में विशेष तौर पर सहयोग रहा। इस अभियान को गति देने के पश्चात पत्रकारों से बात करते हुए संदीप नाइक ने कहा, अस्वच्छता न हो इसीलिए आज सभी के मन में ऐसी मानसिकता समाज में निर्माण करने की जरूरत है। स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता स्वच्छता ही सेवा या अभियानाच्या माध्यमातून आज नवी मुंबई महानगरपालिका अनेक एनजीओज, अनेक शाळेतील विद्यार्थी, कॉलेजमधले विद्यार्थी, सिनियर सिटीजन या स्वच्छता मोहीममध्ये सहभागी झालेले आहेत। गणपती विसर्जनानंतर लगेच सकाळी 7 वाजता या अभियानाला सुरुवात झालेली आहे। जे निर्माल्य आहे ते देखील योग्य पद्धतीने त्या निर्माल्यांचं डिस्पोजल झालं पाहिजे, त्याचबरोबर तलावांची स्वच्छता देखील केली पाहिजे आणि ह्यामध्ये सर्वांचा सहभाग असणं हे अत्यंत गरजेचं आहे। आज 7 वाजता सुरू झालेला हा उपक्रम अत्यंत सकारात्मक प्रतिसाद, चांगला प्रतिसाद या उपक्रमाला मिळालेला आपण बघतोय। डॉक्टर कैलाश शिंदे, नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त, सर्वच अधिकारी, अनेक एनजीओज, शाळेतील विद्यार्थी, कॉलेजमधले विद्यार्थी, सिनियर सिटीजन
आणि नागरिक देखील या अभियानामध्ये सहभागी झालेले आपल्याला बघायला मिळेल। वहीं उन्होंने आगे कहा कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी द्वारा स्वच्छता अभियान और उसे देश भर में मिले प्रतिसाद से देश का सर्वांगीण विकास तेजी से हो रहा है। उन्होंने प्रण लिया कि संपूर्ण नवी मुंबई कर नवी मुंबई शहर के स्वच्छता के ग्राफ को ऊपर जरूर ले जाएंगे। आपण अस्वच्छता करूच नये अशा प्रकारची मानसिकता सर्वांच्या मनामध्ये निर्माण करणं हे अत्यंत गरजेचं आहे। लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण करणं गरजेचं आहे आणि ही स्वच्छता फक्त 1-2 दिवस न ठेवता 365 दिवस आपण जर स्वच्छतेचा पुरस्कार केला, त्याचा प्रसार केला, तर आपल्या शहराचे जे नामांकन देशामध्ये आहे, राज्यामध्ये आहे, ते येणाऱ्या कालखंडामध्ये अजून टिकवण्याचं काम आपण निश्चित प्रकारे करू शकतो। आपल्या शहराला दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देशस्तरावर मिळालेलं आहे, परंतु पहिल्या नंबरचं पारितोषिक मिळावं आणि पारितोषिकाकरता नाही, खऱ्या अर्थानं आपलं शहर स्वच्छ राहावं याकरता प्रत्येकानं प्रयत्न केले पाहिजेत। नवी मुंबई शहर या शहराला डोंगराळ भाग आहे, इंडस्ट्रियल भाग आहे, खाडी किनारा आहे, खूप मोठे गार्डन्स आहेत। तर सर्वच नवी मुंबईतल्या क्षेत्रातील स्वच्छता करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि या अभियानाच्या माध्यमातून प्रशासन शासन हे काम करत असलं तरी नागरिकांमध्ये देखील एक खूप मोठा अवेअरनेस या माध्यमातून निर्माण होतो। देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या माध्यमातून अनेक स्वच्छतेच्या अनुषंगानं सुरू केलेले अभियान आणि त्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये देशभरातून मिळालेला प्रतिसाद हा खरोखर खूप सकारात्मक आहे। आपल्या देशाचं टुरिझम असो किंवा आपल्या देशाचा सर्वांगीण विकास असो, यामध्ये स्वच्छतेची एक भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि नक्कीच मी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या या अभियानाला यांनी दिलेलं पाठबळ आणि त्यांनी स्वतः घेतलेला सहभाग हा सर्वच नागरिकांना प्रेरणादायी आहे आणि नक्कीच नवी मुंबई शहरामध्ये आम्ही सगळेजण मिळून नवी मुंबईचा हा स्वच्छतेचा आलेख वाढवण्याकरता सर्वजण प्रयत्नशील राहू असा विश्वास या ठिकाणी लगता है। वहीं नवी मुंबई मनपा आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे ने कहा कि आज स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता अभियान में नवी मुंबई के सभी घटक बढ़ चढ़कर जुड़ रहे हैं, जिसके चलते यह अभियान निश्चित रूप से सफल होगा। स्वच्छ भारत मिशन मध्ये आपण म्हणजे 17 सप्टेंबर पासून आपण 2 ऑक्टोबर पर्यंत हे शुभारंभ आपण केला। याच्या अगोदर सुद्धा आपण 14 तारखेलाच हा शुभारंभ देशामध्ये झाला। 15 तारखेला आपण एक पेड़ माँ के नाम याच्यामध्ये आपण प्लांटेशन घेतलं आणि आज आपण काल गणपती विसर्जनाचा शेवटचा दिवस असल्यानंतर गणेशोत्सव संपल्यानंतर आज त्याच गणेश विसर्जन घाटापासून स्वच्छतेची सुरुवात केली आणि मोठ्या प्रमाणात सकाळी 7 वाजता आज सकाळी 5 वाजेपर्यंत इथं विसर्जन होत होतं आणि 7 वाजता आपण इथं पुन्हा त्याची साफसफाई करण्यासाठी आलेलो आहोत। आपण इथे बघता की पाण्यामध्ये जे मोठ्या प्रमाणात फुलांचा कचरा पडला तोही सुद्धा आपण साफ करतोय। इथे जे फुलांव्यतिरिक्त प्लास्टिक आहे, थर्मोकॉल आहे, याची साफसफाई आणि एक परिसर स्वच्छता हाही अभियान आपण याच्यामध्ये राबवतो। याच्यामध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात NSSचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी सुद्धा याच्यामध्ये सहभागी झालेत। महानगरपालिकेची टीम तर आहेतच आणि त्याच्याबरोबर इतर क्षेत्रामधले जे नागरिक आहेत त्यांचा याच्यामध्ये सहभाग घेतो। वहीं उन्होंने आगे कहा कि इस अभियान के तहत 2 महत्वपूर्ण उपक्रम को गति दी जाएगी। पहला APMC सब्जी मार्केट और दूसरा थाने बेलापुर रोड व सायन पनवेल महामार्ग की डीप क्लीनिंग। वहीं इस पखवाड़ा में साइक्लोथॉन रन सोसाइटी के साफ सफाई के काम को भी गति दी जाएगी। या अभियानाअंतर्गत आपण जवळजवळ 2 ऑक्टोबरपर्यंत नियमितपणे अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे। त्याच्यामधला सगळ्यात मोठा जो कार्यक्रम आहे तो आहे की आपली जी वाशीचं जे भाजी मार्केट आहे त्याची सफाई आणि स्वच्छता आपण 24 तारखेला ठेवली। त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात माथाडी कामगार, भाजी मार्केटचे व्यापारी, भाजी मार्केटचे तिथले आडती, त्याचबरोबर धान्य मार्केटचे व्यापारी, मसाला मार्केटचे व्यापारी यांचा सुद्धा आपण याच्यामध्ये सहभाग घेणार आहोत। त्या व्यतिरिक्त आपल्याकडे जे 2 महत्त्वाचे रस्ते आहेत, सायन पनवेल हायवे आणि ठाणे बेलापूर यांची सुद्धा डीप क्लिनिंग आपण ठेवलेलं आहे। सायक्लोथॉन आणि रन आपण 22 तारखेला ठेवलेला आहे। हाऊसिंग सोसायट्यांची स्पर्धा आपण ठेवलेली आहे। प्रत्येक हाऊसिंग सोसायटीचा प्रिमायसेस त्याचा जो परिसर आहे त्याने साफ करायचा आहे, स्वच्छ करायचा आहे
आणि त्यांची सुद्धा स्पर्धा ठेवली। शाळेंचे परिसर आपण शाळे विद्यार्थी कॉलेजचे परिसर आपण साफसफाई करणार आहोत। रेल्वे स्टेशनचे जे परिसर आहेत ते सुद्धा आपण साफसफाई करणार आहोत। आणि सर्वात महत्त्वाचे जे शासकीय कार्यालयाचे परिसर आहेत, बऱ्याच वेळा आपण म्हणतो की सगळीकडे स्वच्छता होते आणि कुठेतरी शासकीय कार्यालयामध्ये त्याच्यामध्ये मागे राहतात का, तर याच्यामध्ये शासकीय कार्यालयांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलेला आहे। आणि मला खात्री आहे की यावेळेस नवी मुंबई ज्या दरवर्षी ज्याप्रमाणे स्वच्छता अभियान राबवते त्याच्यापेक्षा पुढे जाऊन आणखीन सखोलपणे ही स्वच्छता आपण राबवली जाऊ। आणि ही स्वच्छता फक्त परिसर स्वच्छता नसेल तर आपल्या कुटुंबाची स्वच्छता, आपल्या याच्यामधलं घराची स्वच्छता सुद्धा याच्यामध्ये निश्चितपणे होणार आहे। इस दौरान इस अभियान में नागरिकों का बेहतरीन प्रतिसाद देखने को मिला। ब्यूरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।